हायपरटेन्शनमध्ये जीन्सचा रोल इम्पॉर्टंट आहेच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे निसर्गोपचार पद्धती आणि आयुर्वेदा पद्धतीनुसार लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, आरोग्यदायी आहार आणि डिटॉक्स थेरपीज आणि त्याचसोबत स्ट्रेस मॅनेजमेंटही तितकेच महत्त्वाचे आहेत. हे सगळे उपाय जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये बदल घडवून आणले तर तुमचे BP नियंत्रणात आणू शकता. माइल्ड टू क्रॉनिक हायपरटेन्शन ज्यांना 10 वर्षांपेक्षा अधिक मेडिसिन डिपेंडन्सी आहे किंवा आजकाल आपण पाहतोय की प्रत्येकाला एका वयानंतर BP आणि डायबिटीसच्या गोळ्या चालू असतात. त्या आपण निसर्गोपचार पद्धतीने, आयुर्वेद उपचार पद्धतीने आपण त्या नियंत्रणात आणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करतोय, सोबतच स्ट्रेस मॅनेजमेंट, डिटॉक्स थेरपीज आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा आहार, तुमचा आरोग्यदायी आहार आणि आहार चिकित्सा याने तुम्ही तुमचा BP नियंत्रणात आणू शकता आणि मेडिसिन डिपेंडन्सी कमी करू शकता. आजकाल तुम्ही पाहताय की यूट्यूबवरती प्रत्येकजण एक ड्रिंक सांगत असतो की हे हर्बल ड्रिंक जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला या आजारापासून मुक्ती मिळेल. तर नुसतं एक हर्बल ड्रिंक घेऊन तुम्ही आपल्या आजारांवरती मात नाही करू शकत. त्याच्यासोबतच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल घडून आणावा लागेल, जसं की तुमचं लाईफस्टाईलही मॉडिफाय करावं लागेल, ज्याच्यामध्ये एकदम बेसिक गोष्टी येतात ज्या की तुम्ही सकाळी उठून योगा केला पाहिजे, तुम्ही योग्य तो आहार घेतला पाहिजे, डॉक्टरचं कन्सल्टेशनही केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला योग्य तो उपचार मिळेल आणि योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं BP वरती नियंत्रित करू शकता.